रामकृष्ण हरी. हॅलो 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 हॅलो. अ, रामकृष्ण हरी. हॅलो रामकृष्ण हरी. हॅलो हॅलो. जय रामकृष्ण हरी. जय जय जय. हॅलो हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. हॅलो 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 रामकृष्ण हॅलो हरी. हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. हॅलो हॅलो. कोण मी का कोण. हॅलो. जय श्रीराम. हॅलो 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 हॅलो. जय श्रीराम. हॅलो हॅलो हॅलो. जय श्रीराम. हॅलो 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 हॅलो. जय श्रीराम. ओम 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 ओम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हॅलो हॅलो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम ओम ओम. जय श्रीराम. ठीक. फक्त साऊंड याच पद्धतीने ठेवा. हॅलो हॅलो. इको इको. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. थोडा गेन वाढव ना. गेन गेन. हॅलो हॅलो हॅलो. गेन. ह्या तीन माईकचे एकच सेटिंग करा. गुलाबी. ब्लॅक ब्लॅक. शास्त्री चेक करा एकदा. एकदा चेक करा. हॅलो हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. गेन द्या जरा. हॅलो. जय श्रीराम. ओम 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 ओम. थोडा आवाज करा ना. जय श्रीराम. जय श्रीराम. हॅलो हॅलो हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम. हॅलो हॅलो
खाली करून दादा फोटो आले दादा. दादा दादा खाली करा. हॅलो. या ठिकाणी दरवर्षी छत्रपती शिवरायांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला होणारा हा हिंदू तिथीप्रमाणे हिंदू साम्राज्य दिन म्हणजेच तुमच्या आमच्या मनातील आवडीचा सण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी व्याख्यानपती सेवेसाठी श्री अभय जगताप यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त करायचे. बोलो भारत माता की. किती दिवस उपवास केलाय सगळ्यांनी. आहत तंजावर तरत पेशावर हे हिंदू साम्राज्य ज्या ठिकाणी उभं राहिलं त्या सदरावरून हा आवाज जाणार आहे. तो आवाज सुद्धा असा खणखणीत असला पाहिजे. आणि आम्ही कुणाचा जयकार करतोय. भारत मातेचा जयकार करतोय. संपूर्ण विश्वाच्या पाठीवर या मातीला माता मानणारे केवळ तुम्ही आम्ही हिंदू आहोत. आणि ते हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज देखील टिकून आहोत. आणि म्हणून एकदा जयकार करूया. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पार्वती पते हर हर. पुण्यभूमी भारत माता महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदू राष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या तऱ्हेनं वंदन करून मी विषयाला सुरुवात करतो. ज्यांच्या रक्तामध्ये शिवभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेली आहे असे या सोहळ्यासाठी जमलेले सर्व मावळे आणि मातृशक्ती. आज आम्ही सारेजण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नवे नवे हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 350 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आज आम्ही आमच्या राजाचा हा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी या ठिकाणी सातत्याने येत असतो. मला प्रश्न पडतो 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं गारुड तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावर हे गारुड आहेच आणि ते वाढतच चाललेलं आहे. तर याचं कारण काय. ते कारण जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर लक्षात येतं. एक कवी आजच्या दिवसाचं वर्णन करताना म्हणतात पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था. राष्ट्रपुरुष शिवराया. तर छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे राजे नव्हते. ते केवळ छत्रपती नव्हते तर ते आमचे राष्ट्रपुरुष आहेत. आणि म्हणून त्या राष्ट्रपुरुषाचा राज्याभिषेकाचा सोहळा तुम्ही आम्ही सारे जण भारत देशामध्ये राहतो. या भारताचं वर्णन करायचं झालं तर उत्तरम या समुद्रश्च हिमाद्रश्च व दक्षिणम वर्षत भारत नाम भारतीय तर संतती असं म्हटलं जातं. म्हणजे समुद्राच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेला पसरलेला असा विशाल भूभाग म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा भारत आहे. थेट अफगाणिस्तान अफगाणिस्तानापासून ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार पर्यंत पसरलेला हा सगळा विशाल भूप्रदेश म्हणजे भारत.
झालेला आहे. ग्रीक ऊन शक यवन टूटते थे भूमि पर, हारते थे हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहाँ है वे अतीत में समा गए, काल के प्रवाह में निज को वे मिटा गए. या सगळ्यांचा पाडावा आम्ही केला, पण काही आक्रमण आमच्यावर अशी झाली. आमचा सिंधचा राजा दाहीर त्याच्यावर आक्रमण झालं. हे आक्रमण वेगळं होतं. त्यांना केवळ हा देश लुटायचा नव्हता, तर या देशातली सभ्यता, या देशातली संस्कृती, या देशातला धर्म उकरून फेकायचा होता आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. दुर्दैवानं त्या युद्धामध्ये आम्ही पराभूत झालो. आम्ही पराभूत सुन्नत हो जाती. हे महाराजांचं वेगळेपण आहे. ज्या कालखंडामध्ये इथे इस्लामी आक्रमण जिहाद चालू होता, तेव्हा त्याच्या विरोधात जेव्हा दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा अशी कल्पना सगळीकडे पसरलेली होती, तेव्हा या जिहादच्या विरोधात कसं उभं राहायचं नवे तर त्या अफजुल्ल्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलून त्याला फाडून जिहाद कसा संपवायचा असतो याचं उदाहरण जर कोणी दिलं असेल हजारो वर्षांच्या इतिहासात, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. हे त्यांचं वेगळेपण आहे, हे त्यांचं मोठेपण आहे. बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, आज 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु आज सुद्धा तो धोका संपलेला नाही. आज सुद्धा तो धोका संपलेला नाही. आम्ही अटके पार झेंडे फडकवले, अटक ते कटक असं आमचं राज्य होतं असं आपण म्हणतो, पण आज ते अटक कुठे आहे याचा आपण विचार केला पाहिजे. 2 दिवसापूर्वी कशा पद्धतीने त्या मिरवणुकीमध्ये ती कार उडवली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जिहाद तोच आहे, आक्रमणाची शैली बदललेली आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शत्रुबोध आम्हाला करून दिलेला आहे, आमच्या डोळ्यासमोर हा शत्रू उभा टाकलेला आहे, त्या शत्रूला नामोहरम करण्याचा संकल्प आज आपण सारेजण करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा आम्हाला दिला आणि त्यांनी जो वसा आम्हाला दिलेला आहे, तो वारसा आणि वसा घेऊन आपण सारेजण या युद्धासाठी तयार राहूया. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन, चलो इस ध्येय को पूरा करने जी जान से जुट जाए हम, जब तक ना आ जाती मंजिल तब तक ना हम लेंगे दम, काल भी पल भर रुक जाए और देखता रहे जिसे, वह पराक्रम हमारा होगा, विश्व की इस डूबती नैया को भारत माँ का सहारा होगा. धन्यवाद. जगदम. हॅलो, सर राज सदर खाली करा, राज सदर खाली करा. दादा, शिवभक्तांना विनंती आहे, राज सदर खाली करा सगळ्यांनी. चला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, दोन्ही राज सदराच्या बाजूला आता आपण ताबा घ्यायचा आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या या सोहळ्याच्या छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी नवे तर त्यांच्या मस्तकावरती या ठिकाणी
छत्र धारण करण्यासाठी या ठिकाणी सूर्य भगवान यांचं आगमन होत आहे. हा नयनरम्य असा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नवे नवे तर देशातील अनेक संत असतील, देवी देवता असतील, अनेक कुटुंबांच्या कुलदेवता असतील, अनेक गावांच्या ग्रामदेवता असतील, यांना आवाहन करून या मुख्य सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सुरुवात होत असताना श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, कोकणकडा मित्रमंडळ, महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हा परिषद अलिबाग आणि या कार्यक्रमाचे प्रमुख या राज्याचे मंत्री आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो. अनेक शिवभक्तांना या ठिकाणी काल पावसाचा या ठिकाणी वर्षाव झाला. स्वराज्याचे थोरले धनी ज्यावेळेस राजसिंहासनावरती स्थानापन्न होत असतात त्यावेळीच वरुण राजा या ठिकाणी येऊन अनेक शिवभक्तांना आनंदाचा वर्षाव करत असतो. आणि हा वर्षाव होत असताना आपण संपूर्ण शिवभक्त, संपूर्ण रायगड हा भक्तिमय वातावरणामध्ये न्हावून जात असतो. आणि आजचा हा सोहळा दरमजल करत मुख्य सोहळ्याकडे पदार्पण होत असताना या सोहळ्याचं मुख्य वक्ते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो, आणि या रायगडवरती आलेल्या सर्व शिवभक्तांच्या मनामध्ये एक वेगळं शिवचिंतन निर्माण करणारं वक्तृत्व म्हणजे श्री सौरभदादा करडे यांचं व्याख्यान म्हटलं की शिवभक्तांच्या मनामध्ये एक परवडी असते की या रायगडवरनं नक्की आपण काय घेऊन जाणार आहोत. तर छत्रपती शिवरायांचं रूप आपल्या डोळ्यामध्ये सामोरं असताना अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या मंत्रोच्चारामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो. ते आदरणीय राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारानं हा संपूर्ण रायगड न्हावून आपण आपल्या डोळ्यांनी पाहत असतो. अनेक संत महंत या रायगडावरती उपस्थित असतात आणि ज्यांच्या प्रमुख ओघवत्या वाणीनं संपूर्ण रायगड हा न्हावून निघतो. ते या महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोफ सौरभजी करडे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यान रूपी सेवेला या ठिकाणी सुरुवात करायचे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, हर हर नमः पार्वती पते, हर हर. जरा जोरात दादा ह्या साईडने आवाज येत नाही, त्या साईडनं आवाज येतोय. मी पुन्हा एकदा घोषणा देतोय, सर्वांनी मला वाटतं आपण सगळेजण जागृत झालेला आहात, कारण की आजचा हा दिवस हा जागृतीचा आहे, हिंदू साम्राज्य दिनाचा आहे. आणि आजपासून येणाऱ्या पूर्ण वर्षभरासाठी हा हिंदू साम्राज्य दिनाचा जो काही चैतन्य आहे ते आपण वर्षभर आपल्या हृदयात साठवायचं आणि पुढे जायचंय. पुन्हा एकदा छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, पवनपुत्र हनुमान की, सियावर रामचंद्र की, हर हर. सौरभजी करडे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, नमो पार्वती पते, हर 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 हर. वा, जरा एकदा या सगळ्या मृदुंग आणि पखवाजवाल्यांसाठी टाळ्यांचा गजर जोरदार होऊ दे, कारण ही वाद्य आहेत
तोवर आपल्या संस्कृतीचा निनाद आणि ताल हा कानांमध्ये गुंजत राहतो. पंढरीचा विठोबा, आळंदीचा ज्ञानोबा, देहूचा तुकोबा आणि माझ्या रायगडचे शिवबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आज दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे, आणि परंपरा नुसती नाही तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी असा स्पष्ट स्वच्छ शब्द असलेली हिंदू तिथीची परंपरा, आणि या हिंदू तिथीच्या परंपरेप्रमाणे आपण सारेजण किल्ले रायगडावरती आलेले आहोत. आमचा काल सगळ्यांचा या ठिकाणी विषय झाला. तुफान पाऊस कोसळत होता आम्ही ज्यावेळी जगदीश्वराची इथे होतो त्यावेळी, परंतु आज सूर्यनारायणाने देखील आपल्याला दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे आजचा हा शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा, त्याचा आनंद द्विगुणित होतोय आपला सगळ्यांचा. आणि पाऊस आला तरी सुद्धा येऊ दे. आपल्याला माहिती आहे हा मंडप वगैरे काही नसताना सुद्धा आपण सारे शिवभक्त या ठिकाणी यायचो, बसायचो आणि हा कार्यक्रम अविरत चालू असायचा. आणि म्हणून आज आम्हाला सगळ्यांना आणि इथं असलेल्या प्रत्येकाला, तुम्ही जे शिवभक्त या ठिकाणी बसलेले आहात, हजारो शिवभक्त बाहेर आहेत, तेही आता आत येतील, या प्रत्येकाचा अभिमान आहे. हा अभिमान केवळ अशा परिस्थितीसाठी आहे की दरवर्षी कुठल्याही पद्धतीनं निसर्ग साथ देत नसतानाही आणि कुणीही कुठल्याही प्रकारची मोठ्या पैशाशी तजवीज न करताही केवळ हिंदुत्वाशी इनाम बाळगून तुम्ही सगळेजण या ठिकाणी येता आणि हा रायगड हा दुमदुमून जातो जयघोषानं. आणि म्हणून जोवर तुम्हा साऱ्या शिवभक्तांचं, तुम्ही सारेजण जनता जनार्दनात, या जनता जनार्दनानं डोक्यावर घेतलेला हा शिवराज्याभिषेक, जनता जनार्दनानं उचलून धरलेला हा तिथीचा शिवराज्याभिषेक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या सर्व शिवभक्त संस्था, मग ते आमचे बजरंग दल असेल, शिवप्रतिष्ठान असेल, इथं येणारी प्रत्येक संस्था असेल, आमचे वारकरी लोक असतील, त्यांनी जोवर मनामध्ये घेतलेला आहे की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा हा कार्यक्रम हा आपला कार्यक्रम आहे, हा करायचा, तोपर्यंत पाऊस येऊ. पायरी मार्गावर 2 दिवसापूर्वी दरड कोसळली होती, पायरी मार्ग बंद झाला होता, तोही आमच्या प्रशासनाने या ठिकाणी चालू केला. परंतु या सगळ्या अडचणींवर मात करत आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलाय. मला कायम वाटतं इथं येण्याचं भाग्य, या देशात लाखो लोक राहतात या राज्यामध्ये, परंतु एवढ्या सगळ्या अडी अडचणींवर मात करून आपण सारेजण येतो. 350 वर्षापूर्वी या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी होत असताना तुम्ही आणि आम्ही कुठल्या तरी छोट्या रूपात शिवरायांचे सेवक म्हणून त्या दरबारात त्या काळात हजर होतो, म्हणून आज हे भाग्य आपणा सगळ्यांच्या नशिबी पडतंय, लक्षात ठेवा. आणि ही परंपरा तुकोबाराय म्हटलेले, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तसं तुमच्या माझ्या वडिलांची मिरासी म्हणजे शिवभक्ती आहे. या महाराष्ट्राला बरेच राजे लाभले शिवकाळाच्याही आधीपासून, परंतु शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि या एकंदरीत किल्ले रायगडावर असणाऱ्या राजाधिराज भोसले कुटुंबियांनी तुम्हाला आम्हाला काय दिलं तर या देशाला, या राष्ट्राला, या धर्माला, या संस्कृतीला एक बुलंद प्रेरणा दिली. आणि ती प्रेरणा कसली असेल तर आपलं राष्ट्र टिकवा, आपली संस्कृती टिकवा, आपलं हिंदुत्व टिकवा, आपली भाषा टिकवा. आणि ती परंपरा मनात जोपासत आज जवळजवळ 13 पिढ्या या ठिकाणी आपण सगळेजण शिवरायांचा जय जयकार करतोय. आज या व्यासपीठावर आणि राजसदरेवरती शिवप्रभूंच्या काळामध्ये सैन्यामध्ये पराक्रम करणारे जेधे सरकार, कान्होजीराव जेधेंचे वंशज तुम्ही या ठिकाणी या. आपणा सगळ्यांना दरवर्षी यांना भेटता येतं. बांदल या ठिकाणी या. पावन खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बांदल या ठिकाणी आपल्याला त्यांच्या सोबत त्यांचे वंशज पराक्रमाची साक्ष देण्यासाठी येतात. स्वराज्याच्या निष्ठेच्या 3 अभेद्य पिढ्या, रायगडाची तटबंदी अभेद्य मानली जाते, तशी निष्ठा अभेद्य मानली जाते ती जेधे घराण्याची, लक्षात ठेवा. ते जेधे या ठिकाणी आहेत.
आमच्यावरती किती बुलंद संकट येऊ, माजलेल्या हत्तीसारखा अफजल खान येऊ, त्यावेळी सुद्धा एक माणूस सोबत होता आणि माजलेला हत्ती गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या समोर आला, त्यावेळी सुद्धा त्या हत्तीचा माज मोडणारा एक जण त्यावेळी होता. त्याचं नाव आहे पायदळाचे सेनानी येसाजी कंक. ते येसाजी कंकांचे वंशज सुद्धा आज या ठिकाणी दरबार सजवण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर आपल्या सैन्यामध्ये पायदळामध्ये असेल, स्वराज्याच्या शत्रूचे वार छाताडावर झेलत स्वराज्य रक्षणाची घेतलेली आण भाग कायम अभेद्य ठेवणारे सणस घराण्याचे वंशज सुद्धा या ठिकाणी आहेत. पिलाजीराव सणसांचे दरवर्षी ही सगळी मंडळी आपल्याकडे येतात आणि तुमचं आमचं भाग्य आहे. आपल्याकडे तुकोबाराय गाथेत म्हटली इथं बरीच वारकरी मंडळी आहेत. परेशराव आहेत आमचे प्रवचनकार. भाग्य आम्ही तुका देखी याला असं गाथेतल्या एका अभंगामध्ये वाक्य आहे की आमचं भाग्य आहे इहलोकी मिरविन लोका भाग्य आम्ही तुका देखी याला, की लोक भाग्यवान आहेत, आम्ही तुकाराम महाराजांना बघितलं असं म्हणतील. तसे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, कारण इथं असलेल्या यांच्या रक्तामध्ये त्यावेळी या जमिनीसाठी सांडलेलं रक्त आजही सळसळत आहे. आणि म्हणून करता राज्याभिषेकाला ही मंडळी असणं, एक सरदार आणि एक राजनिष्ठ कुटुंब असणं, हे 1 करोड माणसं इथं असण्यापेक्षा जास्त आहे, लक्षात ठेवा. म्हणून करता त्याच्यानंतर आमचे इंदलकर या ठिकाणी आहेत. हा रायगड, इथं आपण सारेजण ज्यांच्यामुळं या सगळ्या वास्तू, इथल्या वस्तू आणि हा गड, हा दुर्ग आपण पाहतो, तिथे स्वराज्य पायरी आहे. काय मागितलं आमचे तुकोबाराय म्हणतात, हे तुम्ही थांबा ना इथं जरा सगळे, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. बरोबर आहे. आमची भजनकरी मंडळी आहे, तिथं भजनी टेका जरा 1-2 मिनिटं भजनी टेका. या भजनकरी मंडळींना हा भजनी टेका ज्यावेळी भैरवी घेतो, भजनाचा शेवट करतो, कीर्तनाचा शेवट करतो, त्यावेळी हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा म्हणतात. मी कायम म्हणतो इतिहासामध्ये, आणि तुम्ही हजारो शिवभक्त जमलेले आहात, मी वर्षातला प्रत्येक दिवस तुमच्या कुणाच्या ना कुणाच्या तरी गावात येत असतो. बरोबर आहे. कसा येऊन राज्याभिषेकाबद्दल बोलतो की नाही बोलत, हो की नाही. त्यावेळी मी कायम सांगतो, तुकोबारायांनी काय मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. त्याच्यानंतर हे मागणं जर कुणी मागितलं असेल तर शिवप्रभूंना एक जण म्हटला, महाराज मला काही नको, परंतु तुमच्या चरणाची धूळ मला लाभावी आणि तुमचा मला विसर पडू नये, यासाठी दगडावरती माझं लावल्या आणि ती पायरी बनवा. तो मान जातो तुकोबारायांनंतर हिरोजी इंदुलकरांना. लक्षात ठेवा, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. ती पायरी आजही अवैध आहे. आमचे करंजावणे कुठे गेले, आलेत की. करंजावणे सरदार आहेत या ठिकाणी, खुटवड आहेत दुर्गसेवक. या सगळ्या मंडळींना टाळ्यांच्या आणि शिवछत्रपतींच्या जयघोषात आपण एकदा मानवंदना देऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आणि ही सारी मंडळी आणि तुम्ही आम्ही मगाशी जसं म्हटलं भाग्यवान आहोत, ते याच कारणासाठी की तिथीचा शिवराज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. मी आज तुम्हाला दाखवायला, मी नेहमीसारखं ते कविभूषण कथाबिता हे सगळं तेच सांगता येतं दरवर्षी, मागची 18 वर्षे हेच करतोय. मी तुम्हाला दाखवायला काही गोष्टी आणल्या आहेत. तिथीचा राज्याभिषेक का महत्वाचा. काही जण म्हणतात आम्ही ग्लोबल होण्यासाठी, जगभरात जाण्यासाठी हे करू ते करू ते करू. हे ते कुठे आहेत रे कागद, कुठे आहेत इकडं, हे जरा सगळ्यांना कळावं म्हणून आणलंय. आपण येतो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, बरोबर आहे ना. मी तुम्हाला तिथीचं महत्व काय आहे याचे 2 आकडे सांगतो फक्त. 2023, 2024 आणि 2022 या सालांमध्ये मी तुम्हाला आत्ता आकडेवारी देतो, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आषाढी एकादशी, मी काय सांगतोय नीट ऐका. आषाढी एकादशी 10 जुलै 2022, 2023ला 29 जून आणि 2024ला 17 जुलै. आली आहे का एका तारखेला, तिथीला आली आहे की नाही वेगवेगळ्या. आता ईद 2022ला ईद आहे 10 जुलै, 2023ला 28 जून.
आणि 2024ला आहे 17 जून. आली आहे एका तारखेला, तिथीला आली आहे. आता गणपती 2022 9 सप्टेंबर, 2023 28 सप्टेंबर आणि 2024 17 सप्टेंबर. आलेत एका तारखेला. कशानुसार आलेत? मोठ्यानी. पुढं बौद्ध पौर्णिमा 2022 16 मे, 2023 5 मे आणि 2024 23 मे. आलेत तारखेला. कशाप्रमाणे आलेत? आणि सगळ्यात शेवट दसरा, जो तुमचा आमचा सगळ्यात महत्वाचा सीमा उल्लंघनाचा दिवस. 2022 5 ऑक्टोबर, 2023 24 ऑक्टोबर आणि 2024 12 ऑक्टोबर. आले तारखेनुसार? नाही आलेले तिथीनुसार. मग सर्व धर्मीय लोक स्वतःचा सण हा तिथीनुसार करत असतील तर आमची कायम एक मरेपर्यंत मागणी आहे, शिवराज्याभिषेक हा तिथीनीच व्हायला हवा. कारण त्याला या जगातल्या सगळ्या सणांचा सगळ्या तिथीचा पुरावा आहे. इथं कोणीतरी आता वाक्य वापरलेलं आहे आता या प्रचार आणि प्रसारामध्ये. तुम्हाला सगळ्यांना ते वाक्य माहिती असेल. जशी आमची आषाढी एकादशी तशी छत्रपतींची ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. लक्षात ठेवा. पण हल्ली काय झालंय? आम्ही ग्लोबल करू, शिवाजी महाराज जगात गेले पाहिजेत, शिवाजी महाराज परकीय देशात समजले पाहिजेत, म्हणून आम्ही तारखेला तिथीला वगैरे करू नका. शिवाजी महाराज जगात गेले पाहिजेत. आणि हे कोण पोचवणार? आत्ता आत्ता तुम्ही आलेले. शिवाजी महाराज हे तुमचे आमचे सगळ्यांचे राजकीय सर्वश्रेष्ठ महाराज होते. शिवाजी महाराजांनी त्यावेळी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तारीख जी निवडली त्याच्याऐवजी इंग्लिश तारीख निवडली का हो? कुठली तारीख निवडली? आपण म्हणतो ग्लोबल होऊ दे. आणि ग्लोबल कशाच्या जीवावर? इंग्रज एका तहामध्ये एका कलमामध्ये शिवाजी महाराजांकडे करार घेऊन आले होते. तो करार इथं मी ठेवलाय. त्या करारातला एक गंमत सांगतो. शिवाजी महाराजांनी हे ज्यांना कुणाला ग्लोबल विबल म्हणतात या परक्या सत्तेतल्या इंग्रजांची 3 कलम मान्य केली. 4थं कलम खोडलं. आणि ते 4थं कलम असं होतं की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये इंग्रजांची नाणी चालावीत. शिवाजी महाराज म्हटले मान्य नाही, माझ्या राज्यात माझीच नाणी चालणार. का? शिवाजी महाराजांनी का नाही विचार केला मी ग्लोबल झालं पाहिजे? शिवाजी महाराजांना माहिती होतं आपलं सत्व, आपलं स्वत्व, आपलं जे काही आहे ते आपल्या स्वभूमीशी आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळी इंग्लिश नाणी नाकारली, इंग्लिश तारीख नाकारली. आज रायगडावर जे शिवभक्त उपस्थित आहेत ते शिवरायांच्या 8वे रूप आणि 8वा प्रताप याला मानणारे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. लक्षात ठेवा. आणि ग्लोबल ग्लोबल काय डंका वाजवता बाहेर? की तुम्हाला एक गंमत दाखवतो. ते उद्गार आहेत, उद्गार. मुद्दाम ते दरवर्षी सारखं सौरभ करण्याचं जे रूप आहे ते आम्हाला आता बरीच बंधनं लागलेली आहेत बऱ्याच ठिकाणावरनं, त्यामुळे मी बोलत नाही. पण ज्यांनी ज्यांनी तिथीच्या राज्याभिषेकाला मुद्दाम झाकण्यासाठी ग्लोबल करा ग्लोबल करा हे केलंय त्यांच्यासाठी हा पुरावा आहे. हा पुरावा असा आहे, शिवाजी महाराज जिवंत असताना इथे इथं कोपऱ्यात इथे वरती 15-20 इतिहास अभ्यासक थांबलेत. त्यांना विचारा हे खोटं आहे का? बरं आपण कागद पहिल्यांदा दाखवला यांना. शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांबद्दल या जगातली लोक काय बोलली यातली 3 उदाहरणं मी तुम्हाला देतो. आणि ती 3 उदाहरणं अशी आहेत. बर्नियर नावाचा एक प्रवासी आला होता. त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं इथं दिलंय, वेळ कमी आहे पालखी येते म्हणून मी त्यातलं मराठीतलं वाचतो. हा बर्नियर डॉक्टर होता. या बर्नियरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटलंय बघा. विजापूर प्रांतात एका राजाने बंड केले असून तिथल्या बादशाच्या ताब्यातील अनेक महत्त्वाचे किल्ले आणि 1-2 बंदरे देखील त्यांच्या ताब्यात गेली आहे. या धीट आणि साहसी राजांचे नाव शिवाजी महाराज म्हणजेच भगवान शिव आहे हे परदेशातला बर्नियर म्हणतोय. लक्षात ठेवा. बरं हे मी लिहिलंय का? काय इथे सनीने लिहिलंय का तुम्ही लिहिलंय? कुणी
बर्नर लिहिले त्या काळात आणि तो पुढे असं म्हणतो, ते शिव जागरूक व धाडसी कृत्य करणारे असून त्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात टाकायला मागे पुढे पाहत नाहीत. जरा 2 मिनिट. हॅलो. आता दुसरं पत्र तुम्हाला मी या दुसऱ्या पत्रामध्ये तारीख आहे 8 डिसेंबर 1673. हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधीची तारीख. आपण जे म्हणतो ग्लोबल ग्लोबल हॅलो. ढोल वादन जरा थांबवा. व्याख्यान चालू आहे. ढोल वादन जरा थांबवा. व्याख्यान चालू आहे. व्याख्यान चालू आहे. ढोल वादन राजसदरेवरचं थांबवा. महाराजांच्या पालखीबरोबर नंतर 2 मिनिटं जरा थांबवा. 8 डिसेंबर 1673चं अजून एक पत्र आहे आणि हे पत्र मुद्दाम दाखवायला आणलं. हे पत्र आहे इंग्रजांचं आणि ह्या पत्रात शिवाजी महाराजांबद्दल 11 जून ते 8 डिसेंबर या कालखंडाबद्दल इंग्रज काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो. हे वाक्य फार महत्वाचं आहे. आज रायगडावरनं जाताना एकतर याचा फोटो काढून न्या किंवा हे वाक्य हृदयावरती कोरून न्या. इंग्रज त्या काळात कुठल्याही तारीख तिथी कॅलेंडर असं काय बाहेर गेलेलं नव्हतं, असं काय फॅड आलं नव्हतं ग्लोबलपणाचं. त्यावेळी इंग्रज शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणतात, शिवाजी महाराज हे मोगली फौजेप्रमाणे आळशी नसून, मोगल फौजेची इज्जत पहिली काढली त्याने. ते काय म्हटले, शिवाजी महाराज हे मोगली फौजेप्रमाणे आळशी नसून प्रत्येक संधीचा ते योग्य फायदा करून घेतात. आणि शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. शिवाजी महाराज भर पावसाळ्यात सुद्धा त्यांचे उद्योग थांबवत नाहीत. आपण भर पावसाळ्यात इथं जो उद्योग म्हटलाय हा शिवाजी महाराजांसारखा उद्योग आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी सोलापूरहून आई तुळजाभवानीची या ठिकाणी ज्योत आलेली आहे. आई राजाईचं चांग भलं. या ठिकाणी तुळजाभवानीचं या ठिकाणी ज्योतीचं आगमन झाले. एकच घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. शेवटचं जे वाक्य वाचलं, काय वाक्य होतं, शिवाजी महाराज भर पावसात देखील आपला उद्योग थांबवत नाही. तिथं कागद आहे, तुम्ही बघा नंतर. आज पावसाच्या उद्योगाला न घाबरता आपण इथं आलेले आहोत ना, हे खरे शिवछत्रपतींचे अनुयायी येतो, मग अशी म्हटलं त्यांना. आता मला सांगा, 1660चा पुरावा दिला, 1673चा पुरावा दिला, 1680चे 4 पुरावे अजून त्याच्यामध्ये. कुणीतरी कुठल्या तरी बाजूने व्हॉट्सअप आणि स्टोऱ्या ठेवण्यासाठी ग्लोबल ग्लोबल लावून, शिवाजी महाराज 16व्या शतकात ग्लोबल झाले होते. त्यांच्या पराक्रमाने त्यांना कुणी आम्हाला तिथीला झाकण्यासाठी ग्लोबल करायची गरज नव्हती, लक्षात ठेवा. शिवाय छत्रपती हे तुमचं आमचं दैवत आहे. त्यांच्या पराक्रमानं, त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या पुरुषार्थानं त्यांनी या देशावर असलेली बाहेरनं आलेल्या मोगलांची सत्ता तुडवून काढली. इंग्रज म्हटलंय, सौरभ कर्डे नाही म्हटलेला. पोलीस काय करतात नंतर जाताना ते सगळं काढून घेतात आमच्याकडनं. तर त्याच्यात मुद्दाम इंग्रजांचं वाक्य आणलंय. इंग्रज म्हटले, शिवाजी महाराजांची फौज आणि मावळे हे मोगलांसारखे आळशी नाहीयेत. आम्ही नाही म्हटलो. याचाच अर्थ मोगलांचा ढिसाळ कारभार शिवाजी महाराजांनी इतका फोडून काढला आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांच्या कष्टांनी इथं बसलेल्या प्रत्येकाच्या पूर्वजांनी रक्त सांडल्यावर, इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या पूर्वजांनी योगदान बलिदान दिल्यानंतर आज जो दिवस साजरा करायला आपण सारेजण जमलेले आहोत तो दिवस उजाडला. आणि या दिवसाची वाट सारा हिंदुस्थान आतुरतेनं बघत होता.
आणि त्या दिवशी कविराज भूषण या दरबारात आले आणि कवी भूषणांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शिवतांडव सादर केलं. मृदुंगाचं माईक. छत्रपती शिवाजी महाराज की धातात धात तरीकडे धात चालू कर. इंद्रजिमी जंब पर बाण वसु रंब पर रावण सा धर्म पर रघुकुल राज है कौन बार बाह पर संतुलती नाह पर जो सहस बाह पर राम गुजराज है रावा तुम दंड पर सीता मृग झुंड पर भूषण कुंड पर कैसे मृगराज है तेजतम अंश पर बालजिमी कंस पर कामनी चमंस वंश पर वंश पर. आणि कवी भूषणानं पुढचं जे काव्य घेतलं ते अतिशय शिवाजी महाराजांचं वर्णन करणारं होतं. सज चतुर रंगबीर रंग बेतु रंग जय साचा शिवाजी जय जितन चल भूषण भालन नाथ बिहादन गारन अतिनभ मदकप मदके मलक पल धर्म पल कलक गैलग भगवती धर्म जय उसलत है तारा सतारन धोती तारा में लगत जी तारा तारा पार पार वरियो हलत है वरियो हलत है वरियो हलत है. या कवी भूषणाचं एक वाक्य आहे. मगाशी मला वाटतं यांच्यापैकी कुणीतरी उल्लेख केला, काशी की कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. या वाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व आणि महात्म्य हे आपल्याला कळलेलं आहे. असे आपले प्राणप्रिय छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या उत्सवासाठी आपण सारेजण येतो. आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की दरवर्षी आपल्या सोबत नव्याने नवी पिढी इथं आणणं. मी कालपासून मोजतोय, आता अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आले, बरेच मान्यवर आले. आम्ही जवळजवळ ही रायगड आत्ता काल फिरत असताना हे सगळे माझ्याबरोबर आले आणि इथं असलेली बरीच लोक आणि इकडं असलेली बरीच लोक, तुमच्यापैकी जवळजवळ 80% लोकांना मी काल भेटलोय की नाही भेटलेलो, रात्री संध्याकाळी दुपारी, हो की नाही? आणि आल्यावर तुम्हाला भेटलो की नाही भेटलो? आल्यापैकी त्यांना मी पाहिलं आणि ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या सोबत एवढ्या निसर्गाशी लढून आणि झगडून लहान बाळ आणि लहान मुलं आली होती त्यांच्यासोबत फोटो काढून त्यांचं कौतुक केलं की नाही केलं? याचं कारण हे आईबाप स्वतःच्या मुलाला रायगडावर नेऊन त्यांना संस्काराची शिदोरी नव्हे हिंदुत्वाचा बुलंद संस्कार या रायगडावर आणून देतात. आणि म्हणून पिढी जात असणं आणि पिढीने येणं याच्यात फार फरक आहे. एखाद्याकडे वारसा आला त्याला तो पिढीने जपता येईलच असं नाहीये, लक्षात ठेवा. एखाद्याकडे वारसा आला तर त्याला तो पिढीने जपता येईलच असं नाहीये, पण प्रत्येकानं स्वतःची पिढी तयार करून हिंदुत्वाचा भगवा झेंडा या रायगडावर फडकवणं हे मात्र आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून करता मी मागच्या वर्षी पण एक वाक्य इथं बोललो होतो, तुम्हाला जर आठवत असेल हे वाक्य, तुम्ही प्रत्येक जण इथं असता. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा महाराष्ट्राचे वक्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे. बरोबर आहे का चूक आहे? मागच्या काही वर्षांचा इतिहास काढा. आता काय महायुतीचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी येण्याची संख्या सरकारी सगळं वाढलंय, पण त्याच्याही आधी शेकडोनी पोलीस केस अंगावर घेत आणि या ठिकाणी संघर्षाला सामोरं जात हा राज्याभिषेक या ठिकाणी साजरा केला. त्याच्यातनं अनेक वक्ते घडले आणि म्हणून नवीन नवीन वक्ते राजसदरेवरनं आपल्याला दिसतात. अनेक वर्ष या ठिकाणी बोलतात, नवीन कलाकार या ठिकाणी दिसतात. महाराष्ट्राचे अनेक अवॉर्ड जिंकणारे शाहीर आणि गोंधळी सुद्धा याच राजसदरेंनी महाराष्ट्राला दिले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून या नवीन सर्वांना आणि आलेल्या कलावंतांना पण माझी कायम विनंती राहील, तुम्ही इथं येता, मी बरोबर बोलतोय की नाही, इथं कला सादर करता आणि काही वर्षांनी
तिथीच्या राज्याभिषेकाला टांग देऊन सगळीकडे मात्र जाता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? थोडं थोडं खरंय. परंतु जे इथं येतील, कला सादर करतील, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समितीचे स्वागताध्यक्ष आणि या रायगड जिल्ह्याचा बुलंद ठाण्यावाग, हिंदुत्वाचा धगधगता अंगार माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांचे एक वाक्य आहे. आणि ते वाक्य कायमस्वरूपी सगळ्यांनी लक्षात ठेवा, जशी पंढरीची वारी तशी रायगडची ही वारी कुणी चुकवता कामा नये. आणि ती किती कलाकार मोठा हो, इथं अनेक वक्ते इतिहास अभ्यासक आहे, मलाही त्यांना सांगायचंय, संघर्ष करा. आम्ही वर्षभर गावागावांमध्ये फिरतो आणि राज्याभिषेकाचा प्रचार करतो, त्यावेळी हा जनता जनार्दन या ठिकाणी जयघोषासाठी उभा असतो. म्हणून ग्राउंड लेवलला, ग्रास रूटला यांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जाता आलं पाहिजे. तिथीच्या राज्याभिषेकातनं आजपर्यंत महाराष्ट्राला मिळालेल्या वक्त्यांची यादी जर काढली तर ती 20 ते 25 पेक्षा जास्त आहे. दुसरा असा कुठला उत्सव नाहीये, लक्षात ठेवा. हा फक्त आणि फक्त तिथीचा राज्याभिषेक आहे आणि तो वाढवणं हे तुमच्या माझ्या सर्वांच्या हातात आहे. यानंतर या ठिकाणी सोहळा साजरा होईलच, परंतु तुम्हाला जर आठवत असेल तर 3 वर्षापूर्वी, मला चांगलं आठवतं कारण शेवट मी इतिहास अभ्यासक आहे, इतिहास तज्ज्ञ विज्ञ आम्हाला म्हणत नाही, जे ते सरकारांना माहिती आहे. इतिहास संशोधक वगैरे ही सगळी फार मोठी मंडळी असतात, त्यांच्यासारखं ते सगळं करणं आपल्याला जमत. आम्ही इतिहास अभ्यासक आहोत. पण 3 वर्षापूर्वी मी महाराष्ट्राला तुम्हाला इथे शब्द दिला होता, रायगडाच्या बाबतीत एक अशी कथा मी आणीन की जी देशभर पोचेल. आणि इथं वाघ दरवाजाची गोष्ट सांगितली होती, आठवतंय? आणि त्याच्यानंतर वाघ दरवाजाची कथा आणली. आज मी तुम्हाला उरलेल्या 2 मिनिटांमध्ये एक अशी बुलंद कथा सांगतो जी पुढच्या वर्षात देशभरात गाजेल. आणि त्याचा शब्द मी तुम्हाला देतो, ती बुलंद कथा या रायगडाच्या पायथ्याला घडलेली आहे. आणि ती कथा म्हणजे, इथून जर मागे गेलं, नीट लक्ष देऊन कान देऊन ऐका, जर कोणत्या रस्त्याने येत असतील, आलेले असतील, तर राज्याभिषेकावरनं उतरून जाताना आपल्याला त्या ठिकाणी आज जायचंय, तिथं फोटो काढायचा आहे, तिथं जयघोष करायचा आहे. मी काय सांगतोय नीट ऐका. इथनं खाली गेलं, पाचाड सोडलं की पाचाडच्या पुढं सांदोशी नावाचं गाव आहे. माहित आहे? सांदोशी माहिती आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे का सांदोशी? त्या सांदोशीमध्ये थोडंसं वरती गेलं की कावल्या बावल्याची खिंड आहे. त्या पालखी येऊ दे. पालखीचा आपण स्वागत या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं करू. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. दूर्गपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्नपती, अष्टप्रधान जागृत, पुष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार, वजपती, शस्त्रात शास्त्र पारंगत, राजनिधी धुरंधर, प्राण प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, भोसले कुलदीपक, जिजाऊ सुता, बरू सिंहासनाधीश्वर, मोगल साम्राज्य संहारक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव. सर्वांनी राजसदेचा पालखीचा मार्ग जरा मोकळा करा. तुतारीवाले आहेत, हॅलो, यांना विनंती आहे आपण पुढे जायचंय, दोन्ही साईडला तुतरपा उभं राहायचंय. पालखीचा मार्ग मोकळा करा. माईक माईक आवाज करा जरा. सर्वांनी एकदा पुन्हा एकदा घोषणा द्यायची. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, हर हर. आता लावतोय थोडा लावा. अरे छत्रा अडकला. छत्रधारी जरा बाजूने व्हा, पालखीला मार्ग करा. पालखीचा मार्ग मोकळा करा, पालखीचा मार्ग मोकळा करा. जे पालखीचे भोई आहेत, पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सर्वांनी राजसदर खाली करा. राजसदर खाली करा. राजसदर खाली करा. सगळ्यांनी राजसदर खाली करा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला विनंती राहील, आवाज जरा कमी करा, थोडा आवाज कमी करा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, छत्रपतींच्या पालखीबरोबर आलेले राजचिन्ह धारक जे आहेत त्यांना त्या ठिकाणी उभं करायचे. पोलिसांना सांगू द्या, पोलिसांना करू द्या, पोलिसांनाच करू द्या काय ते. गायकवाड दादा स्टेजवरचं कपाट हातून घ्यायचंय. गायकवाड दादा, गायकवाड दादा, गायकवाड दादा, गायकवाड दादा, गायकवाड दादा. हो दादा चला ना यार. या. स्टेज खाली करा जरा दादा, स्टेज खाली करा दादा, स्टेज पाऊल. हो देवा जरा जागा करा, जरा जागा. 2 मिनिटं का आम्हाला हांतरून घेऊ द्या. 2 मिनिटं जरा स्वामीजी. 2 मिनिटं आहे, आम्हाला हांतरून घेऊ द्या. थोडं बाहेर. हाणून घ्या. स्वामीजी चला ना लवकर घ्या लवकर. पावले साहेब. तलवारी छत्रपती शिवराय या ठिकाणी राजसिंहासनावरती आलेले आहेत. तलवारी कुणी नाचू नये, छत्रपतींच्या गादीचा अपमान होईल असं कुणी वागू नये. तलवारी खाली करा. या स्वराज्याचे थोरले धणी या ठिकाणी सिंहासनावरती आसनस्थ होणार आहेत. आज कोणीही तलवार काढू नये याचं भान ठेवा. आपण छत्रपतींच्या राजगादी समोर उभे आहोत, कुणीही तलवार काढू नये. त्या ठिकाणी कोणी धारकरी मंडळी असतील त्यांना विनंती, तलवार कोणीही काढू नये. पोलीस प्रशासनाला विनंती राहील, जे तलवार काढून जे शिवभक्त नाचत आहेत त्यांना त्या ठिकाणी थांबवा. या ठिकाणी जे शिवभक्त त्या ठिकाणी तलवार घेऊन नाचत आहेत त्यांना विनंती आहे की कृपया करून तलवार घेऊन नाचणं थांबवा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण राजसदरेचा ताबा घ्यायचा आहे. फक्त जे राजचिन्ह धारक आहेत ते पालखी बरोबर या ठिकाणी उभे राहतील. राजचिन्ह धारक दुतर्फा उभे करा. अमरदादा राजचिन्ह धारक जे आहेत ते दुतर्फा उभे करा. हॅलो, राजचिन्ह जे घेतलेली आपले मावळे आहेत ते दोन्ही बाजूला अर्ध्या उभे राहतील. त्याचप्रमाणे प्रतापगडवरून आलेले जे धारकरी आहेत ते पण दोन्ही बाजूला अर्ध्या उभे राहतील.
रा सदर खाली करा, 2 मिनिटं. हे खाली करा, रा सदर खाली करा, रा सदर खाली करा. सर्व शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे. आपण कार्यक्रम बघायला आलेला, तसेच सगळे शिवभक्त राजांचा राज्याभिषेक बघायला आलेले आहेत आणि त्यामुळे आपली अडचण होईल, राजांच्या राज्याभिषेकाच्या मध्ये आपली अडचण होईल, याची सगळ्यांनी काळजी आणि दक्षता घ्या. महाराजांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या बाहेर बाजूला जी शिवभक्त आले त्यांना मी नम्रतेची विनंती करतो, सगळ्यांनी कृपया खाली या. तोडदनकर सगळ्यांना घ्या. पोलीस प्रशासनाला विनंती आहे. नाही नाही गादीवरचे हॅलो गादी ह्यांना बसून नव्हते. हॅलो 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 हॅलो. ओ ओ ओ. हॅलो हॅलो हॅलो. वरून लावा म्हणजे हॅलो हॅलो. पॅकिंग सर्वांना कृपया नम्रतेची विनंती आहे. विनंती संपली की जोर करायला लागेल. मग आम्ही पहिलं तुमचा मान ठेवतो, रिस्पेक्ट करतोय. जे राज सदरेवरती बसलेले आहेत त्यांनी कृपया खाली, आपल्याला राज सदर मोकळी करायची आहे. कृपया आम्ही पहिली तुम्हाला विनंती करू, नंतर मात्र आमचे सर्व शिवभक्त तुम्हाला खाली घेऊन येतील आणि मग तुमचा अपमान होईल. आपला अपमान होणार नाही याची काळजी आपण स्वतःने घ्यावी. कृपया सगळ्यांनी खाली या. जो राजमार्ग आहे तो राजमार्गावरती सगळ्यांनी बसून घ्या किंवा खाली करा, 2 पैकी 1. राजमार्गावरतीचा आता फोटो सेशन कृपया थोडं बंद करा. राजमार्ग मोकळा करा. आपली श्रीवर्धनची सगळी टीम कुठे गेली? कृपया राजमार्ग मोकळा करा. एक तर राजमार्ग मोकळा करा, नाही तर एका बाजूला बसून घ्या, 2 पैकी 1. पुढे जे उभे राहिलेले आहेत ना, कृपया काळजी घ्या. सभा मंडपामध्ये जे सगळे आपले शिवभक्त बसलेले आहेत त्यांना तुमची फक्त पाठण दिसते, दुसरं काही दिसत नाही. सगळ्यांनी कृपया बसून घ्या खाली. त्रैलोक्य संपदा लेख समूलेखन भित्तये प्रेसवाले सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्व लोकांना प्रकृतीम शास्त्र पारगः ताम धर्मचारणीम शंभो प्रणमामि पराम शिवम. मी जरा पुनश्च सर्वांना विनंती करतोय, जे आलेले मान्यवर पाहुणे आहेत यांनी कृपया छत्रपतींच्या उजव्या बाजूला या ठिकाणी या बाजूला थांबायचंय. इतर मान्यवर जे आहेत सर्वांनी कृपया खालच्या बाजूला बसून घ्यायचंय. अभिषेकाकरता सगळ्यांना वरती घेतलं जाणार आहे. अभिषेकाकरता सर्वांना वरती घेतलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण खालच्या बाजूला जे बसण्याचं आसन केलंय त्या बाजूला बसून घ्यायचंय. सर्व मान्यवरांनी खालच्या बाजूला बसून घ्यायचंय. कुणीही वरच्या बाजूला थांबू नका. तुम्ही जिथपर्यंत खाली जात नाही तिथपर्यंत या ठिकाणी अभिषेक आपल्याला विधिविधान चालू करता येणार नाही, ही सर्वांना विनंती आहे. पुन्हा परत सांगण्याची वेळ येऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतोय. आपण खालच्या बाजूला त्या ठिकाणी बसण्याचं आसन केलंय. अभिषेकाकरता आपणाला या ठिकाणी एक लोकांना या ठिकाणी घेतलं जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
हॅलो. सदरेच्या समोरचा जो भाग आहे तो पूर्ण मोकळा करायचा आहे. सदरेच्या समोरचा जो सगळा भाग आहे तो पूर्ण मोकळा करायचा आहे. राज सदरेवर जे इतर काही जे लोक आहेत विविध मंडळाचे त्यांनी पण देखील खाली यायचं आहे. खालच्या सदरेवर बैठक व्यवस्था केलेली आहे तिथे यायचं आहे. आपल्या समोर कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी दीक्षा वारोसे ही शिवस्तुती सादर करते. आपण नक्की ऐकूया. दीक्षा वारोसे. हॅलो चल. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंधराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपावर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकास आश्रयो जाहला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा. खूप छान. छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर. हॅलो. पुन्हा एकदा राजसदरेवरची जी काही गर्दी आहे त्या संदर्भामध्ये विनंती करतोय, कारण की पोलीस प्रशासनाच्या काही सूचनांनुसार या ठिकाणी राजसदरेवरती किती व्यक्ती असावे याची काही बंधनं घालून देण्यात आलेली आहेत. आपण सर्व शिवभक्तांनी जर आम्हाला सहकार्य केलात तर बरं होईल, अथवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही पुढील हे असेल पावलं उचलली जातील. मी विनंती करतो की आपण राजसदर खाली करायचे, राजचिन्हधारक जे आहेत, आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या सर्व गोष्टींचा जे काही आपल्या सूचना असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या पद्धतीने आपण आपलं कामकाज वरच्या राजसदरेवरचं करायचं आहे. या ठिकाणी आजचा हा प्रमुख
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा हा सोहळा तुम्हा आम्हा सर्व शिवभक्तांचं, या देशाच्या छत्रपतींचा हा सोहळा होत असताना आपण सर्व या दिवसाची पूर्ण वर्षभर वाट पाहत असतो आणि हा सोहळा ज्यांच्या प्रमुख अशा मंत्रोच्चारामध्ये साजरा होत असतो, संपन्न होत असतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांच्या मंत्रोच्चारानं आमच्यासारखे शिवभक्त या ठिकाणी खरोखर मंत्रमुक्त होत असतो ते आमचे राजपुरोहित स्वामी, त्यांच्यावर आलेले आमचे गुरुवर्य धारेश्वर महाराज असतील, वाई पट्टणकर महाराज असतील, या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळत असतो. निश्चितपणे हा संत धारकरी असतील यांचा संगम आहे आणि या संगमातनं आजचा हा सोहळा संपन्न होतोय. मी स्वामीजींना विनंती करतो की आपण आता ह्या प्रमुख सोहळ्याच्या मुख्य प्रवाहाकडे संपन्नता व्हायचे. सांबय नम पार्वतीपते शिव हर हर. आवाज येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हर हर महादेव म्हटले, लक्षात ठेवा. सांबय नम पार्वतीपते शिव हर हर. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज धारेश्वर महाराज की, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की, रविशंकर शिवाचार्य महाराज की. हर हर तम वंदे धारेश्वरम शंभू सर्व पाप प्रणाशकम सह्याद्री गौभरे स्थितम आदि मठस्य भूषणम. सर्व आलेल्या शिवभक्तांचं प्रतिवर्षाप्रमाणे श्री ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी होणाऱ्या शिवराज्याभिषेकाचं या ठिकाणी आपण आरंभ करीत आहोत. सर्व आलेल्या शिवभक्तांचं श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकणकडा मित्रमंडळ या आयोजकांकडून आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य राष्ट्रसंत धारेश्वर महाराज, त्याचप्रमाणे रविशंकर शिवाचार्य रायपाटणकर महाराज आणि धारेश्वर महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे असे आदिराजे बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओम श्री पंचाक्षर माहेश्वर जंगम पौरोहित्य मंडळ महाराष्ट्र, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा माहेश्वर समाज, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व संपूर्ण पुरोहित वर्ग यांच्याकडून आजच्या या वेदघोषाला, आजच्या या शिवराज्याभिषेकाकरता जे वेदघोष करायचे आहेत यासाठी आपण आरंभ करतोय. सर्वांना विनंती आहे की राजसत्रेवरती असलेले बाकी सर्व मंडळींनी सर्वांनी बसून घ्यायचं आहे. बसून घ्या. बाकी मंडळी सर्वांनी बसून घ्या. कुणी उभे राहू नका. उभे राहू नका. फक्त जे राजचिन्ह आहे ते राजचिन्ह असणारे सर्व संपूर्ण मंडळी उभे राहतील. बाकी सर्वांनी बसून घ्यायचंय. हॅलो. या ठिकाणी एक विशेष सूचना आलेली आहे. ज्याने ज्याने या ठिकाणी देशाचा जो मानाचा जो राष्ट्रध्वज आहे, हे राष्ट्रध्वज ज्याने ज्याने हातामध्ये आणलेला आहे त्याचं आदरपूर्वक त्या ठिकाणी तुम्ही आपल्या हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कुठेही कशीही विस्तारून टाकू नका ही विनंती आहे. आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आरंभ करतोय. आजच्या या कार्यक्रमाचे या ठिकाणी